राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या 26व्या वर्धापन दिनानिमित्त शेकडो कार्यकर्ते सोलापुरातून पुण्याकडे रवाना। सोलापूरकरांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला प्रतिसाद दिल्यास बारामतीच्या धर्तीवर सोलापूरचा विकास होणार। किसन जाधव। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अजित पवार गट 26वा वर्धापन दिन सोहळा मंगळवारी 10 जून रोजी पुणे येथील श्री छत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे। या सोहळ्यासाठी सोलापूर शहरातील विविध भागातील शेकडो राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह इच्छा भगवंताची मित्र परिवाराचे पदाधिकारी आणि मित्र परिवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, कार्यसम्राट नगरसेवक नागेश गायकवाड आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सोलापुरातून पुण्याकडे रवाना झाले। प्रारंभी माजी मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले। पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त पुण्याला जाणाऱ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांसाठी वाहन, चहा, नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती। विशेषतः महिला भगिनी मोठ्या संख्येने आजच्या सोहळ्यासाठी सहभागी झाले होते। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्यासह आमदार, खासदार, राष्ट्रवादीचे प्रमुख नेते यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी हेही या मेळाव्यात कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत। अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अव्वलस्थानी राहील। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये सोलापूरकरांनी राष्ट्रवादीच्या पाठीशी उभे राहावे। नक्कीच बारामतीच्या धर्तीवर सोलापूरचा विकास अजित पवारांच्या माध्यमातून होईल अशी आशा देखील यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी व्यक्त केली। दरम्यान यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विजय असो, अजित पवार तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, एकच वादा अजित दादा अशा जोरदार घोषणा दिल्या। यावेळी जिल्हा उपाध्यक्ष रुक्मिणी जाधव, शहर सचिव लक्ष्मी पवार, सुनीता बिराजदार, शहर मध्य विधानसभा सचिव मीना जाधव, विधानसभा अध्यक्ष शोभा गायकवाड, सहचिटणीस प्रमिला स्वामी, सरचिटणीस संगीता गायकवाड, आयशा नदाब, पूजा कुंशीकर, निर्मला नदाब, खातगुन नदाब, रजनी मेत्रे, सोनी वर्जन, सावित्री मल्ला मोरे, ललिता ननवरे, रत्नाबाई पुजारी, वंशराज पवार, अवधूत जाधव, राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष किरण शिंदे, शहर सचिव अमोल जगताप, सोशल मीडिया प्रमुख ऋषी येवले, शहर उपाध्यक्ष रोहन भडंगे, संघटना सचिव प्रथमेश पवार, सागर कांबळे, हुलगप्पा शासम, वसंत कांबळे, माऊली जरग, सचिन पिसे, सचिन अंगडीकर, संतोष लोंडे, उमेश जाधव, संतोष गायकवाड, जयेश जाधव, हरीश तेलगू, अमोल लकडे, संतोष गायकवाड, हुडको सुहास जाधव सर, स्वप्नील जाधव, मच्छिंद्रनाथ गायकवाड, केतन निकम, सोनू गायकवाड, तेजस गायकवाड, उत्कर्ष गायकवाड यांच्यासह शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते आदींची उपस्थिती होती। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापनाचा दिवस सोलापूर शहरातून राज्याचे आम्हा सर्वांचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब, प्रांताध्यक्ष तथा खासदार सुनीलजी तटकरे साहेब या दोघांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गेले 26 वर्ष झालं कशा पद्धतीनं लोकाभिमुख कार्य केलेलं आहे हे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे। स्वर्गीय माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या पुतळ्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आज आम्ही या ठिकाणी अभिवादन केलेलं आहे आणि पुणे बालेवाडी या ठिकाणी जो राष्ट्रवादी पक्षाचा 26वा वर्धापनाचा मेळावा होणार आहे त्या मेळाव्यासाठी असंख्य असे कार्यकर्ते घेऊन आम्ही पुणे बालेवाडी माळूम या ठिकाणी जात आहोत। तमाम राज्यांना गेल्या 26 वर्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जी विविध भूमिका अजितदादाच्या माध्यमातून पक्षाने निभावलेली आहे, जनसामान्यांसाठी केलेलं कार्य असेल, शेतकऱ्यांसाठी केलेलं कार्य असेल, माता भगिना महिलांसाठी केलेलं काम असेल, त्याच पद्धतीनं युवक विद्यार्थी यांच्यासाठी केलेलं कार्य असेल, वंचित दीन दुबळे सर्व घटकासाठी केलेलं कार्य असेल, हे आपण तमाम जनतेने तमाम महाराष्ट्रांना अजितदादांनी केलेलं विकासाभिमुख काम पाहिलेलं आहे आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहेत त्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेल्या आहेत। महाराष्ट्रातील जनतेनं
लोकसभेच्या निवडणुका अजितदादांच्या नेतृत्वाखाली पाहिलेला आहे, तटकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली पाहिलेला आहे. त्याच पद्धतीनं घवघवीत यश असं विधानसभेला देखील अजितदादांच्या आणि तटकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला संपादित केलेलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून आता होऊ घातलेल्या निवडणुका या होणार आहेत. मी आपल्या माध्यमातून तमाम सोलापूर शहरवासियांना एक नम्रतेची आणि कळकळीची विनंती करतोय आणि आवाहन करू इच्छितो. अजितदादांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला घवघवीत यश मिळालेलं आहे, तसं येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये राष्ट्रवादीतील इथल्या स्थानिक नेतृत्वाला आपण संधी द्यावं आणि राष्ट्रवादीतील जे सर्व सहकारी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निवडणुकीला सामोरे जाणार आहेत त्यांना घवघवीत आपण पाठीशी त्यांचा आशीर्वाद द्यावा असं मी आपल्या सर्वांना विनंती करतो. आणि ज्या पद्धतीनं बारामतीचा विकास आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी केलेला आहे, त्या धर्तीवर सोलापूर शहराचा देखील विकास बारामती सारखा केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसताना या अभिवाचन देतो. आणि तमाम सोलापूर शहरवासियांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना 26व्या वर्धापन दिनाचं मनस्वी शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.